नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे पिंपळ. लेखन काकडे तेजस. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. सुंदरबन म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाण. असं ठिकाण की जे संपूर्ण जगात कुठं नसेल. तिथं 24 तास अंधार असतो. इतकं घनदाट ते जंगल जिथं सूर्यप्रकाश देखील पोहोचू शकत नव्हता आणि माणूस तर अजिबातच नाही. गेले 26 वर्ष सुंदरबन कोर्टाच्या आदेशामुळं पर्यटकांना कायमचं बंद झालं होतं. पण सुंदरबन खरंच खूप सुंदर होतं. घनदाट हिरवीगार झाडी आणि 2 डोंगरामधून खळखळ वाहणारं नदीचं पाणी. नदीचं पाणी साचून खाली तयार झालेला छोटासा बंधारा. पावसाळ्यात हे ठिकाण आणखीच सुंदर दिसतं. इथं जंगली प्राणी भरपूर असायचे. लोक पण भरपूर पर्यटनासाठी इथे यायचे आणि जंगलाच्या प्रेमात पडायचे. होतंच ते नावाप्रमाणे सुंदर. पण या जंगलाला नजर लागली आणि ही 26 वर्षापूर्वी हे जंगल न्यायालयाने रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणून घोषित केलं. तिथं कोणाला जायला परवानगी नव्हती आणि मुळात तिथे कोणी जाऊच शकत नव्हतं. कोणाच्यात एवढी हिंमतही नव्हती की कोण तिथं जाऊन परत येऊ शकेल म्हणून. 1994 साली या जंगलात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. दिवस आजचा. नमस्कार, मी सौरभ घाडगे स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत सुंदरबन जंगलाच्या सफरीवर. नुकतेच हे जंगल सरकारने पर्यटकांसाठी खुले केले आहे आणि आता आपण इथे पोचलो आहोत. सौरभ मोबाईलवर सेल्फी कॅमेरामध्ये त्याचा नवीन व्लॉगचा व्हिडिओ बनवत होता. सौरभ घाडगे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. अभ्यासात तसा तो जेमतेमच. त्याला फारसे मित्रही नव्हते आणि जे होते ते कामापुरते होते. याचा वापर करून झाला की याला सोडून जाणार आहे. तो आयुष्यात खूप एकटा होता पण खुश होता, कारण त्याला फिरायची भयानक आवड होती. महाराजांचे गडकिल्ले फिरणे, आणखी कुठली मंदिरे फिरणं, त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकणं हे त्याचं सुरू असायचं. तरी पण त्याला कोण खास असा जवळचा मित्र नव्हता. तसं त्या जंगलात जायला लोक तिथल्या गावातला सुंदरवाडीमधला एक गाईड द्यायचे. तसं पण लोक इथं यायला धास्तावायचे. पण ह्या हिरोला गाईड नको होता. तो एकटाच आला होता आणि त्याला एकट्यालाच फिरायचं होतं. तो निघाला. मोबाईलला फुल चार्जिंग केलं. त्याने फोटो काढत व्हिडिओ बनवत तो पुढे निघाला. त्याच्या चारही बाजूने फक्त धुकं होतं आणि हा आला होता गुरुवारी. आठवडी वाराला चुकून पण कोण इकडे फिरकत नसे. कशाला कोण येतंय कामधंदा सोडून फिरायला. हा आपला आला निघाला. आता मुख्य जंगल सुरू झालं होतं. त्यानं गर्द जंगलात पाऊल ठेवलं. पावसाची रिपरिप सुरू झाली होती. आजूबाजूला धुकं आणि डोंगरावर दिसणारे धबधबे, सारं काही विलोभनीय दृश्य होतं. तो ह्या सगळ्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत पुढे एकटाच चालला होता. सोबतीला फक्त त्याच्या पाऊस आणि धुकंच होतं. अरे बाबण्या, इकडे ये की, ये लवकर. तसा बाबण्या पावसात पळत रामाप्पाच्या दिशेने आला. हे बघ, इथं गाडी आहे. म्हणजे कोणतरी एकलंच जंगलात गेलेलं दिसतंय. रामाप्पा म्हणाला. लका हुडकाय पाहिजे त्याला, नाहीतर आणखी एक बळी घ्यायचा तो मुंज्या. घाबरत घाबरत बाबण्या उत्तरला. अरे पण मुंज्या तर मारला की कावाचा त्या कुठल्या मांत्रिकानं. म्हणून तर कोर्टानं आदेश दिला जंगल उघडा म्हणून. रामाप्पा तसं म्हणताच बाबण्या गप्प बसला. इकडे सौरभची मात्र मज्जा चालली होती. तो मस्त सेल्फी घेत
वातावरणात समरसून गेला होता. त्याला कल्पना पण नव्हती की त्याचा पाठलाग कोणतरी करतंय. पण जसजसं तो जास्त घनदाट जंगलात जायला लागला तशी त्याला थंडी वाजायला लागली. थंडी पण साधी नव्हती, हाडं गोठवणारी थंडी. तेवढ्यात अचानकच वातावरणात बदल झाला. त्याला आता भीती वाटायला लागली होती आणि त्याला सारखं वाटत होतं आपल्यावर कोणतरी लक्ष ठेवून आहे. मदतीला आजूबाजूला कोणच दिसत नव्हतं. फक्त आजूबाजूला होतं ते धुकं, पाऊस आणि घनदाट जंगल. मोबाईलमध्ये नेटवर्क नाही. कोणाला बोलवावं त्याला काहीच कळत नव्हतं. माघारी फिरावं तर जायचं कुठून आणि कसं? धुक्यात काहीच थांगपत्ता लागत नव्हता. थोड्याच वेळात अंधार पडणार होता. आता त्याला भीती वाटू लागली होती आणि सूक्ष्म जाणीव पण होत होती की कोणीतरी आहे जो आपला पाठलाग करत आहे. कोणीतरी आहे इथं जे आपल्यावर लक्ष ठेवून आहे. इकडे रामप्पा आणि बाबण्याने सरपंचाला सांगितलं की कोणीतरी जंगलात गेलंय. अरे माझ्या कर्मा, आता ही कोणची ब्याद जंगलात मरायला गेली एवढ्या पावसाची. सरपंच चिंताग्रस्त होत म्हणाले, अरे एखाद्या गावातला माणूस न्यायला काय होतं लोकांना. आता तिथं पिंपळाला निवद कोण दाखवणार. आज बी हकनाक एक बळी जाणार आणि जंगल परत एकदा बंद होणार. पावसाची रिपरिप सुरूच होती. सौरभ पुढे पुढे चालत होता. तो पूर्ण भिजला आणि त्यात हाडं गोठावणारी थंडी त्याला सहन होत नव्हती. अचानक त्याला समोर एक दृश्य दिसलं. झाडांच्या दुतर्फा एक रस्ता गेलाय आणि त्या रस्त्याच्या अगदी शेवटच्या टोकाला एक पिंपळाचं झाड होतं. आणि ते झाड अशा ठिकाणी होतं ज्याच्या आजूबाजूला एक पण झाड नव्हतं. तो त्या झाडाच्या दिशेने चालू लागला. तो जसजसं जवळ जाऊ लागला तसं त्याला ते झाड स्पष्ट दिसू लागलं आणि त्या झाडाखाली बसलेली व्यक्तीसुद्धा. त्याला त्या व्यक्तीला पाहून बरं वाटलं. तो झपाझप पावले टाकत झाडाच्या दिशेने निघाला आणि त्याला तिथे एक स्त्री दिसली. ती बाई मांडीत डोकं खुपसून रडत होती. तिचं ते रडणं भेसूर वाटत होतं, जास्त भेसूर. तरी हा हिम्मत करून तिथे गेलाच. त्याने आवाज दिला, ताई, अहो ताई. ती बाई एक नाही दोन नाही, ती फक्त रडतच होती. मग तो भीत भीत हळूहळू त्या बाईच्या जवळ गेला. त्याने हलकसं तिच्या खांद्यावर हात ठेवला. ताई ऐका ना, ताई मदत हवी आहे मला. ती अचानक रडायची थांबली आणि तिने मान वर केली. त्या बाईचं तोंड बघून सौरभची भीतीनं बोबडीच वळली. त्या बाईला डोळे नव्हतेच. डोळ्याच्या जागी काळ्या मिट्ट खोबड्या होत्या. कपाळावरून रक्त पडत होतं. केस पिंजारलेले. या सगळ्यात एकच गोष्ट चांगली होती, ती म्हणजे त्या बाईची साडी. लाल रंगाची ती साडी होती. का आलास इथं? काय पाहिजे तुला? तिच्या तोंडून त्याच भेसूर आवाजात तिचे हे शब्द ऐकताच तो तिथून वाट दिसेल तिकडे धावत सुटला. आणि मागे ही बाई पिंपळा खालून हसत ओरडत होती, एवढ्या सहजासहजी नाही सोडणार तुला. 26 वर्ष वाट पाहते मी. किती? 26 वर्षे. ती जोरात ओरडली. असं काय घडलं होतं 26 वर्षापूर्वी? ऐका. साधारणतः 26 वर्षापूर्वी, साल 1994, सुंदरवन गावात राहणारी पाटलाची लेक राधा सूर्यभान पाटील हिचा विवाह पुण्यातील एका बड्या प्रस्थासोबत आयोजित केला होता. विवाहस्थळ गावातच होतं. राधा खूप सुंदर होती. संपूर्ण गावात तिच्या इतकं सुंदर कोणीच नव्हतं. तिचे काळे भोर डोळे, गोरा वर्ण आणि तिचा
रेखीव बांधा जो तिला बघेल तो तिच्या प्रेमात अखंड बुडत असे. राधाने पुण्यात शिक्षण घेतलं. तिने कम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. 1994 सालची इंजिनियर पोरगी होती ती. लग्नाचा दिवस ठरला, मुहूर्त जवळ आला आणि अचानक लगीन घरात गलका सुरू झाला. एकच धावपळ उडाली. राधा बेपत्ता झाली होती. शोध सुरू झाला. ती कुठेच सापडत नव्हती. काय करावं काहीच कळत नव्हतं. पाटील डोक्यावरचा फेटा काढून डोक्याला हात लावून बसले. नवऱ्या मुलाकडच्या लोकांनी त्यांचा नको एवढा जो पान उतारा केला होता ना, त्याचं हे नैराश्य. लग्न तर मोडलंच, ते वेगळं सांगायची गरज नाही. इकडे राधाचा शोध सुरू, युद्ध पातळीवर सुरू होता. सूर्यभान पाटलांच्या डोळ्यात रागानं अंगार फुलला होता. पोरगी जर समोर आली तर तिचा जीवच घेणार एवढा राग त्यांना आला होता. आणि तेवढ्यात एक जण वर्दी घेऊन पाटलाकडे आला. मालक मालक, राधाताई जंगलाकडे गेले आहेत. त्या सुब्याने ताईला जंगलात पळत जात असताना बघितलं. पाटील ताडकन खुर्चीवरून उठला. चला हत्यारं घ्या, आज तिची चिताच रचतो जंगलात. मायला तोंडात शेण घातला आज आमच्या हिनं. आज काय जिद्दी ठेवत नसतो हिला. सूर्यभान पाटील आणि गावातली माणसं जंगलाकडे चालत निघाली. इकडं राधा दुपारी घराच्या मागच्या दरवाजानं बाहेर पडली होती आणि तडक पळत जंगलाच्या दिशेने गेली होती. जंगलात 2 रस्त्यांच्या मध्ये एक पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाखाली कोणीतरी तिची वाट पाहत होतं. ती दुपारी घरातून निघून गेली होती. ती अनवाणी पळत होती. काटे पायात रुतत होते. दगडाच्या ठेचा लागत होत्या. पाय रक्तबंबाळ झाले होते आणि ती तशीच धापा टाकत पळत होती. तिला वाटत होतं एकदा आपण पिंपळाच्या झाडापाशी पोचलो की सगळं नीट होणार. आपल्या मागे कोणी येत नाहीये ना याची ती सतत मागे वळून पाहत होती. पण तिला कोणाची चाहूल लागत नव्हती. त्यामुळं तिला जरा हायसं वाटलं आणि ती त्या पिंपळाखाली पोचली. पण तिथं गर्द झाडी होती. दुतर्फा गेलेला मातीचा रस्ता होता आणि मध्ये असलेलं पिंपळाचं झाड तो कुठेच दिसत नव्हता. सगळं शांत भासत होतं. सुंदरबनचं जंगल म्हणजे दाट, घनदाट, जिथं सूर्यप्रकाश देखील क्वचितच दिसतो. ती त्या जंगलाच्या मधोमध उभी होती. ती घाबरली होती. ती त्याला आवाज देत होती. आशिष, कुठं आहेस? मी आली रे, तुझी राधा आली. कुठं आहेस तू? आशिष म्हणजे तिचा प्रियकर. दोघे कॉलेजला एकत्र होते. आधी मैत्री झाली, मग प्रेम झालं. पण आशिष दुसऱ्या जातीचा होता. पाटलांनी कधी हे मान्य केलं नसतं. त्यामुळं यांनी पळून जायचा प्लॅन केला. इथून पळून जायचं आणि मुंबईला जाऊन लग्न करायचं. आता खूप वेळ झाला होता. कोणाचाच कसलाही आवाज येत नव्हता. तिथं फक्त तिचाच आवाज होता. तिला वाटलं आशिषला उशीर झाला असेल म्हणून ती तिथेच झाडाखाली वाट पाहत बसली. 2 तास उलटून गेले. ती रडत होती. पायांच्या जखमा ठणकत होत्या आणि तिला कोणाची तरी चाहूल लागली. कोणीतरी आपल्या दिशेने येतंय असं तिला वाटलं. पण जे कोणी येत होतं ते एकटं नव्हतं, सोबत आणखी कोणीतरी होतं असं तिला वाटत होतं. आवाज जवळ येत होता आणि पाहते तर काय, समोर गावातली लोक सोबत पाटील सगळेजण तिच्याकडे येत होते. तिच्या अंगात त्राण नव्हते. ती उठायचा प्रयत्न करत असतानाच तिने जे समोर पाहिलं त्याने ती जागेवरच थबकली. समोर येणाऱ्या लोकांमध्ये 2 लोकांच्या खांद्यावर हात टाकलेल्या अर्धमेल्या अवस्थेत एक माणूस होता आणि तिने त्याला नीट पाहिल्यानंतर तिला समजलं की हा तर आशिष. पाटील तिच्याजवळ आले आणि खाडकन एक मुस्करात ठेवून दिली. पाटलांनी तिला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली, मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करता करता एक राधाच्या डोक्यावर एक वर्मी घाव बसला. ती जागेवर गतप्राण झाली. पाटील भानावर आले. त्यांना समजलं की त्यांच्या हातून केवढा मोठा गुन्हा झालाय. कशी जरी वागली असली तरी
पोटची पोर होती ती. पोटच्या पोरीचा जीव घेतला म्हणून पाटील ऊर बडवून रडू लागला. आजूबाजूचे लोक त्यांना शांत करत होती. पाटील, ह्यो पोरगा याच्यामुळे सगळं झालंय, त्याला जित्ता ठेवू नका. ते ऐकताच पाटलाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी अर्धमेल्या आशिषवर झडप घातली. पाटलाने आशिषचा देखील जीव घेतला आणि त्याच्या मृतदेहाला मागच्या दरीत टाकून दिलं. राधाच्या मृत्यूनं जखमी झालेल्या पाटलाच्या मनावर आशिषचा जीव घेऊन खपली पडल्यासारखं झालं होतं. त्यांनी तिथेच निर्णय घेतला की राधाच्या देहाला याच पिंपळाच्या झाडाखाली अग्नी द्यायचं. सोबत आलेल्या लोकांनी पाटलांना सांगितलं, पाटील, पिंपळाखाली अग्नी देऊ नका. पण पाटलांनी कोणाचंच ऐकलं नाही. अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेला आता 1 वर्ष झालं होतं. त्या दिवशी सूर्यभान पाटील आपल्या खोलीत झोपले होते. तेवढ्यात कसल्याशा आवाजाने त्यांना जाग आली. ते खडबडून जागे झाले. त्यांनी खोलीतील दिवे लावले, पण दिवे लागेनात. गाड्यांना आवाज दिला, तिकडून पण काहीच उत्तर आलं नाही. तेवढ्यात पाटलाच्या नाकात एक कुबट वास शिरला. तो वास इतका विचित्र होता की त्यांचा जीव असा गुदमरत होता. आणि त्यांच्या कानी एक आवाज पडला, आबा, आबा, मी आले. आबा, तुमची राधा, मी आले. आणि तिच्यासोबत तो सुद्धा आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी एक बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली, सूर्यभान पाटलाचा निर्गुण खून झालाय म्हणून. मृतदेहाची अवस्था एवढी वाईट आणि भयानक होती की त्याकडे कोणाला पाहू वाटत नव्हतं. डोळ्यांच्या जागी डोळे नव्हते, त्या फक्त काळ्या खोबण्या. संपूर्ण चेहरा रक्तानं माखलेला. डोक्यावर एक जखम होती. हात धडापासून वेगळा केला होता. पोलीस घटनास्थळी पोचले. तेवढ्यात त्यांच्या घरातला एक गडी म्हटला, साहेब, आज राधाताईंचं वर्षश्राद्ध होतं. त्याचीच तयारी करायला मी गेलो होतो आणि सकाळी येऊन बघितलं तर हे असं. सब इन्स्पेक्टर मोहिते त्या ठिकाणी आले होते. त्यांना गावात येऊन 4 महिने झाले होते. त्यांनी विचारलं की ही राधा कोण. तेव्हा त्या गड्याने पोलिसांना राधा आणि आशिष आणि घडलेली सर्व घटना सांगितली. मोहिते हे सर्व ऐकून चक्रावून गेले. त्यांनी तिथेच हवालदारांना आदेश सोडले. गेल्या वर्षी सूर्यभान पाटील आणि त्यांच्यासोबत त्या दिवशी जंगलात गेलेल्या सर्व लोकांना शोधून त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. पोलिसांनी हे काम अत्यंत शिस्ताफीनं केलं. गावामध्ये त्या दिवशी पाटलांसोबत गेलेले जवळपास 15 जण सापडले. त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आता गावात सगळं काही नीट आणि सुरळीत चालू होतं. एक दिवस अण्णा कुंभार गावातून बेपत्ता झाला. त्याची बायको रडत भेकत पोलीस स्टेशनला आली. रितसर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आणि शोध सुरू झाला. अण्णाच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे तो जंगलाच्या वाटेने पलीकडच्या गावाला जायला निघाला होता, पण तो काही पलीकडे गावात पोहोचलाच नाही. पोलिसांनी जंगलात शोध सुरू केला आणि शोध पोहोचला त्या पिंपळाच्या झाडापाशी. इथे पोलिसांना अण्णाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत सडून गेलेला मृतदेह सापडला. सूर्यभान पाटीलचा मृतदेह आणि अण्णांचा मृतदेह यात काहीच फरक नव्हता. तेच डोळ्यांच्या जागी खोबण्या, चेहरा रक्ताने माखलेला आणि डोक्यावर जड वस्तूने मारलेली खून, एवढंच. आणि डावा हात धडापासून वेगळा केलेला. मोहितेंनी अंदाज बांधला, चोरीच्या उद्देशाने खून झाला असावा, पण 2 खून एकाच प्रकारे, हे काम एकाच व्यक्तीचं आहे असा त्यांनी कयास बांधला. इकडे 15 दिवसात दुसरा बळी गेल्यानं गावकरी चिंतित होते. त्यांना ज्याची भीती वाटत होती, कदाचित ती परत आली, ती म्हणजे राधा आणि तिच्यासोबत असलेला तो. पाटलांना एवढ्या त्यावेळी विनवण्या केल्या तरी त्यांनी गावकऱ्यांचं काहीच ऐकलं नाही. त्यांच्या कर्माची फळं आता गावकऱ्यांना भोगावी लागणार, कारण त्यावेळी तिला पिंपळाच्या झाडाखाली अग्नी दिला होता. गावचा सरपंच होता दिलीपराव जाधव सरकार. त्यांना सगळं सरकार म्हणायचे. त्याने ग्रामसभा बोलवली आणि ग्रामसभेमध्ये सांगितलं, आपल्याला जी शंका वाटत आहे ती आपण मोहिते साहेबांच्या कानावर घालायची. हे जंगल म्हणजे आपलं धन आहे. वर्षातले 4 महिने थोडे थोडके का होईना लोक इथं येतात
जंगल पाहतात त्यावर काही घरांची रोजीरोटी चालते. 2 खून, 2 बळी घेतलेत त्या सटवीनं. अजून किती घेईल माहीत नाही. त्याआधी आपण पोलिसांच्या मदतीने ते पिंपळाचे झाड जाळून टाकू. गावकऱ्यांनी देखील याला समर्थता दर्शवली. सरपंच आणि काही मोजकी मंडळी पोलीस स्टेशनला गेले आणि मोहिते साहेबांना भेटून सारा प्रकार सांगितला. मोहिते हा सुशिक्षित माणूस. त्यांना या सगळ्या अंधश्रद्धेवर काही विश्वास बसला नाही. पण त्यानंतर मोहिते जे काही बोलले त्याने सरपंच काय सगळेच हादरले. मोहिते म्हणाले, जर सूर्यभान पाटलाला आणि त्या अण्णाला तुम्ही म्हणताय तसं राधाच्या भूताने मारलं असेल तर हे अतिशय चांगलं केले. माझा बदला तिने घेतला. सूर्यभान माझ्या हातातून मरायचा होता, तो तिच्या हातून मेला. आणि मोहिते जोर जोरात हसू लागले. पण साहेब, तुमचा या सगळ्यांसोबत काय संबंध? तुम्ही कोण? सरपंच म्हणाले, मी सब इन्स्पेक्टर आदेश मोहिते, आशिष मोहिते, ज्याला तुमच्या गावकऱ्यांनी आणि त्या पाटलांनी मारला ना, त्याचा मोठा भाऊ. आणि तो हसू लागला. इकडे गावकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला. सरपंचाच्या नेतृत्वाखाली ते झाड गावच्या लोकांनी जाळायचं ठरवलं. सरपंचासहित 15 लोकांनी ही जबाबदारी घेतली. दिवस ठरला, वेळसुद्धा ठरली. वेळ होती मध्यरात्रीची आणि दिवस होता दर्श भाऊका अमावस्या. कोणा मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे अमावस्येच्या मध्यरात्री हे काम करायचं होतं आणि हे निघाले. कोण हा उलट्या डोक्याचा मांत्रिक होता त्याने सांगितलं होतं की अमावस्याला आत्मा जास्त प्रबळ असतो. त्यावेळी त्याला नष्ट केलं की ती परत येत नाही. जवळजवळ 48 तास झाले होते त्या लोकांना जाऊन, तरी कोणीच माघारी आलं नव्हतं. शेवटी एकानं जाऊन पोलिसात सांगितलं. मोहिते हे सारं ऐकून फार म्हणजे फार चिडले. त्यांनी पोलीस टीम घेऊन लगेच जंगलाकडे धाव घेतली आणि त्यांना झाडाचे दूरून दर्शन झाले. त्यांना ते झाड अगदी हिरवगार दिसलं. वैशाखात सुद्धा पिंपळ टवटवीत हिरवागार दिसतो तसं. पण जवळ जाताच त्यांनी जे पाहिलं ते फार हृदयद्रावक होतं. गावातून आलेल्या 15 लोकांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह तिथं पडले होते. सरपंच जाधव सुद्धा संपला होता. मोहितेंना हे असं कसं अचानक झालं काहीच समजलं नाही. मृतदेहांची अवस्था एवढी वाईट होती आणि त्यात मृतदेह कुजलेला वास श्वास गुदमरून टाकत होता. तर झालं असं, त्या दिवशी हे सगळे गावातून निघाले. त्यांच्यासोबत तो मांत्रिक देखील होताच, ज्याने हा उपाय सांगितला होता. गावातून जाधव सरपंच आणि इतर मंडळी पिंपळाच्या दिशेने निघाली. 1 तासभर चालून झाल्यावर त्यांना पिंपळाचे झाड दृष्टीस पडलं. मांत्रिकाची पिंपळावर नजर जाताच एका बाईची जोरात किंकाळी संपूर्ण जंगलभर घुमली आणि एक घोगरा आवाज आला, मोहरं येऊ नका, जिथं जायचं असेल तर मोहरं येऊ नका. हा असला आवाज ऐकून मांत्रिकासोबत इतर मंडळींना दरदरून घाम फुटला. पुढे जायला कोणीच धजवेना. सगळे गावकरी जागेवर स्तब्ध उभे होते. मांत्रिकानं स्वतःला सावरत गावकऱ्यांना खडसावलं, आज या 2 आत्म्यांना संपवलं नाही तर हे आपल्याला संपवतील. घरदार जिवंत ठेवायचा असेल तर आजच्या आज यांचा निकाल लावला पाहिजे. ज्यांना आपल्या आईबापाला, बायका पोरांना जिवंत पाहायचं असेल त्यांनी माझ्यासोबत पुढे चला. मांत्रिकानं असं बोलताच सगळी लोक पुन्हा उठली आणि पिंपळाच्या झाडाकडे निघाली. जसं जसं झाड जवळ येऊ लागलं तसं वातावरण बदलू लागलं. अचानक खूप गरम हवा सुटली. धुळीचे लोट उठू लागले आणि इकडे गणोजी, ज्याच्या हातात रॉकेल आणि माचीस होतं, त्यानं स्वतःला पेटवून घेतलं होतं. गणोजीचा हा प्रकार इतका वेगात झाला की कोणाला काहीच समजलं नाही. इतक्यात सरपंच जाधव झाडापाशी गेले. त्यांच्या हातात रॉकेल आणि माचीस होतं. झाडाकडे त्यांनी पाहिलं आणि जोरात ओरडले, माफ कर आम्हाला राधे, माफ कर. आणि त्यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतलं. आता एक एक माणूस पुढे झाडापाशी जाऊन माफ कर असं ओरडत होता आणि स्वतःला पेटवून घेत होता. सगळे पाहणारे स्तब्ध. कोणीच कोणाला काही बोलत नव्हतं किंवा कोणीच कोणाला वाचवायलाही जात नव्हतं. काय झालं होतं गावकऱ्यांना ते काहीच कळत नव्हतं. मांत्रिक हे सगळं बघून चक्रावला होता. त्याने त्याचे मंत्रोपचार चालू केले पण काहीच फरक पडत नव्हता. अमावस्येला
त्या अतृप्त आत्म्याच्या वाढलेल्या शक्तीमुळे मांत्रिकाचा सुद्धा निभाव लागत नव्हता. याआधी तर मी अमावस्येलाच या आत्म्यांना मुक्ती देत होतो. अचानक आज काय झालं? तो स्वतःसोबतच पुटपुटत होता. पण त्याचं कारण होतं दर्श भाऊ का अमावस्या. गेल्या वर्षी याच दिवशी या दोघांचा जीव गेला होता. मांत्रिकाच्या डोळ्यापुढे सगळे गावकरी जळत होते आणि तो फक्त पाहू शकत होता. इतक्यात त्याला त्याच्या मागे कसलीशी चाहूल जाणवली. त्यानं मागं वळून पाहिलं. 2 पावलं मागं सरकला. समोर ते दोघे उभे होते, राधा आणि आशिष. राधा लाल साडीमध्ये अधिक भयानक दिसत होती. डोळ्यांच्या जागी खोबण्या, चेहऱ्यावर रक्त, डोक्यावर व्रण आणि आशिषचा डावा हातच नव्हता, तिथून रक्त पडत होतं आणि चेहऱ्यावर अनेक जखमा. मांत्रिक शांतपणे मागे वळला. त्याने रॉकेल आणि माचीस घेतलं आणि स्वतःच्या देहाला अग्नी दिला. ही घटना एवढी मोठी झाली की सरकार दरबारी याची दखल घेतली गेली. शासनानं या जंगलात सर्वसामान्य माणसांना जायला बंदी केली. मृत्यूचे सुरू झालेले तांडव शांत झाले. तरीसुद्धा सुंदरबन भीती आणि मृत्यूच्या छायेखाली राहणारच होतं, कारण अजून ते दोघे त्या जंगलातच होते. कोरोना आला, लॉकडाऊन लागलं. हातावर पोट असणाऱ्या लोकांचे बरेच हाल झाले. त्यांना खायला काही नव्हतं, हाताला कामही नव्हतं. अशा वेळी लॉकडाऊन शिथिल झाल्यावर गावकऱ्यांनी पाठपुरावा करून सुंदरबनचे जंगल पर्यटनासाठी उघडून देण्याची मागणी केली. पण सरकारने एक अट ठेवली. परगावचा व्यक्ती जंगलात एकटा जाणार नाही याची गावकऱ्यांनी काळजी घ्यावी. त्यानंतर गावकऱ्यांनी एका मांत्रिकाकडून तिथे यज्ञ करवून घेतला. मांत्रिकाने सांगितलं, हे जंगल आता भूताखेतापासून मुक्त झालं आहे. पण कदाचित नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दिवस आजचा. सौरभ वाट दिसल तिकडं पळत होता. त्याचा कॅमेरा केव्हाच मागे कुठेतरी पडला होता आणि पळून पळून त्याला धाप लागली होती. तो एका झाडाला टेकून उभा राहिला. सहज त्याची नजर वर गेली तर तेच पिंपळाचं झाड. त्याच झाडाखाली तो उभा होता आणि त्याच्या कानी पुन्हा आवाज पडला, का आलास इथं? काय हवंय तुला? आणि सौरभला ते दोघे दिसले. 26 वर्ष झाली होती त्यांना जाऊन, पण ते अजूनही तिथेच त्याच पिंपळावर होते. दोघेही फारच भयानक दिसत होते. आशिषचा डावा हात नव्हता, त्याच्या खांद्यातून रक्त पडत होते. सौरभ जागेवरच थिजला. त्याला जागचं हालताही येत नव्हतं. इतक्यात आशिष सौरभकडे झेपावला आणि त्याच वेगाने मागे येऊन पडला. हे सारं इतक्या वेगात झालं की सौरभसुद्धा 2 पावले मागे सरकला. माझा आणि आशिषचा आत्मा आणि सौरभ या दोघांमध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे हे राधाच्या लक्षात आलं. तिचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं. त्याच्या पायात होता एक काळा दोरा, जो त्याच्या आजीने त्याच्या पायात खूप वर्षापूर्वी बांधला होता. त्या काळ्या दोऱ्यामुळे या दोघांना सौरभला काहीच करता येईना. ही गोष्ट सौरभच्या सुद्धा लक्षात आली आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याला वाटलं, जोवर हा दोरा माझ्या पायात आहे तोवर हे दोघे मला काहीच करू शकणार नाही. तेव्हा ना संध्याकाळ होत आली होती. सौरभनं त्या दोघांची नजर चुकवून गावाच्या दिशेने धूम ठोकली. तो पळून जाताच एक किंकाळी त्या जंगलात बराच वेळ घुमत होती. तो आवाज राधाचा होता. इकडे सौरभ पळत होता. त्याला धाप लागत होती, पण तो पळत होता आणि पळता पळता ओलसर जागेवरून घसरून एका काट्याच्या झाडीत पडला. त्याच्या अंगाला काटे टोचले होते, हातात पायात काटे घुसले होते. तो ते उपसून काढत होता आणि त्याच वेळी रक्ताच्या चिळकांड्या बाहेर ओढत होत्या. तो रक्तबंबाळ झाला होता. त्याला काहीच सुधरत नव्हतं. तो उठला, त्या झाडीतून बाहेर आला आणि चालू लागला. रक्त काही थांबायचं नाव घेत नव्हतं. चालून चालून तो थकून एका ठिकाणी जरा स्थिरावला. त्याला पाणी हवं होतं. तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे पाहत असताना त्याच्या लक्षात आलं की ही जागा आपल्या परिचयाची आहे. इथे याआधी आपण येऊन गेलोय. आणि तेवढ्यात आवाज आला, आलास परत? का आलास परत? त्या
त्याने समोर पाहिलं. समोर राधा आणि आशिष उभे होते. त्याने वर पाहिलं तर तोच पिंपळ, तेच झाड. त्याने स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पाय काटे लागल्यामुळे रक्ताने माखले होते आणि त्याच्या पायात काळा दोरा नव्हता. नियतीने म्हणा किंवा नशिबाने त्याची केव्हाच साथ सोडली होती. राधा आणि आशिष त्याच्याकडे पाहून केविलवाने हसू लागले. सौरभला काही सुचेना. त्याने त्या दोघांपुढे हात जोडले आणि म्हणाला, मी तुमचं काहीच वाईट केलं नाहीये, मला जाऊ द्या, मला मारू नका. गावातून रामाप्पा, बाबण्या आणि सरपंच सौरभला शोधण्यासाठी जंगलात आले होते आणि ते सरळ पिंपळाच्या दिशेने चालू लागले होते. दुरूनच त्यांना पिंपळ दिसला, अगदी दिवाखात उभा असलेला. पिंपळाच्या जवळ जाताच त्यांना दिसलं रक्त, फाटलेल्या कपड्याचा तुकडा आणि एक बूट. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि सरपंच म्हणाले, अरे गड्यानो, ती गेलीच नाही, हितच आहे आणि ती आता कोणाला जिती सोडणार नाही. ती जागी झाल्या, समद्यांना सावध करायला पाहिजे. सरपंच, रामाप्पा आणि बाबण्याला बेपत्ता होऊन आज 3 दिवस झालेत आणि या तिघांना शोधायला गावातले काही लोक जंगलात निघाले आहेत आणि ते सुद्धा कदाचित कधीच परत न येण्यासाठी.